नेरे स्थित एसके चक्षु फाउंडेशन पुरस्कृत स्वयं सिद्ध ग्रामीण महिला संघ के मार्गदर्शन में वाजे महिला स्वयं सहायता बचत गट द्वारा शनिवार को भव्य मेलावे का आयोजन किया गया था। इस अवसर पर महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन कर की गई। इस अवसर पर पनवेल पंचायत समिति सभापति विद्या बबन पाटिल, सरपंच राजेश भोईर, पूर्व सरपंच प्रधान पाटिल, सीताराम डाले, पूर्व सरपंच बबन पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। इस अवसर पर महिलाओं का हल्दी कुमकुम कार्यक्रम भी संपन्न हुआ। कार्यक्रम के दौरान सभापति विद्या पाटिल ने अपनी भावनाएं जाहिर की। उन्होंने कहा कि बचत गट के माध्यम से महिलाएं आर्थिक दृष्टि से सबल हो रही है। महिलाएं शैक्षणिक, वैज्ञानिक, राजनीतिक क्षेत्र में आगे बढ़ रही है। भारतीय संस्कृति में महिलाओं को विशेष मान सम्मान प्राप्त हो रहा है। आज सावित्रीबाई फुले यासारख्या आपल्या प्रतिमाबाई पाटील हे आपल्याला काय उदाहरण आहेत। आज या महिलांनी कार्यक्रम ठेवलाय चक्षु फाउंडेशन तर्फे महिला बचत गट, त्यामुळे आपल्याला जे रोजगार महिलांना घरच्या घरी पापड बनवणे किंवा अगरबत्त्या बनवणे यासारखे उद्योग घरच्या घरी करता येतात। तेच नसले तरी पण आपल्याला जर अडचणीला आपल्याला जर पैसे हवे असतील तर आपण कुणाकडे मागायला आपण दचकतो, जात नाही। पण आपल्या महिला बचत गटामध्ये आपण ठामपणे जाऊ शकतो आणि बोलू शकतो की मला पैसे पाहिजेत। आपण तिथे घाबरत नाही जायला का, कारण तो आपला महिला बचत गट असतो। अशा सर्व या महिला बचत गटातर्फे ज्या ज्या योजना तुम्ही राबवतात चांगल्या आहेत आणि पंचायत समितीतर्फे मी ज्या ज्या सरकारी लागेल किंवा ज्या योजना असतील त्या पूर्णपणे महिला बचत गटांना राबवण्यासाठी पूर्ण प्राधान्य देईन। इस अवसर पर उपस्थित महिलाओं ने भी अपनी भावनाएं जाहिर की। स्त्री सामर्थ्यातून तुम्ही चांगले उपक्रम राबवत असाल, त्यात अजून भर पाडून समाजात वेगवेगळे चांगले उपक्रम राबवा। ज्या कुठल्या गावात दारूबंदी झाली नसेल तिथे दारूबंदीसाठी तुम्ही प्रयत्न करा। त्याच्यासाठी आमच्या पोलीस दलातर्फे आम्ही सहकार्य करूच। तुम्हाला आमचा पाठिंबा राहीलच आणि जे काही तुम्ही उपक्रम राबवाल त्याच्यात अजून तुमच्या ह्या बचत गटात अजून भर पडून तुमचं सामर्थ्य असंच वाढत राहावं यासाठी शुभेच्छा। प्रत्येक महिलेने आपलं घर जर स्वच्छ ठेवलं, आपल्या घरातली स्वच्छता जर राखली, अगदी पाण्यापासून सुरुवात होते। सकाळी उठल्यापासून चूळ भरण्यापासून आपण पाण्याचा उपयोग करतो। तर सांडपाणी व्यवस्थापन हे जे आहे हे महिला जितक्या योग्य रीतीने करू शकतात, मला वाटतं पूर्ण ग्रामपंचायत सुद्धा करू नाही शकत। कारण सांडपाणी आपण कपडे धुतो, आपण भांडे घासतो, सर्वच काम घरातली पाण्याने जे होतात त्याचं जे पाणी वेस्टेज पाणी जे आपण गावाबाहेर आपल्या दारात आपल्या गल्ल्यांमध्ये जे वाहत असतं, तर अशा पाण्याचा निचरा आपण कसा करावा ह्या महिलेने जर ठरवलं तर ती छोटीशी आपल्या दारामध्ये परसबाग करून सुद्धा त्याचा निचरा करू शकते।